ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरमध्ये आपण थोडेफार प्रॉब्लेम्स वगैरे बघितलेले आहेत, ज्यामध्ये टाईप 2चे आपण स्टार्ट केलेले आहेत. टाईप 2 आहे आपला कंपोजिट फंक्शन. आज आपण त्यालाच काय करणार आहोत, कंटिन्यू करू आणि अजून थोडे एक 10 ते 11 प्रॉब्लेम्स आपण अजून बघूयात, जेणेकरून जे काही तुमचे कंपोजिट फंक्शनच्या रिलेटेडचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ना, ते सर्वपणे क्लिअर होतील. तर नेक्स्ट आपल्या समोर एक प्रॉब्लेम आहे बघा, तो सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम आहे बघा, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. ओके, सो हा तुमचा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे का रे? नाही. हा जो काही आहे, हा आहे तुमचा नॉर्मल डेरिव्हेटिव्ह आला. यामध्ये कुठलंही कंपोजिट फंक्शन वगैरे नाहीये. ठीक आहे, याला सॉल्व्ह करूया आपण. मे बी हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला असेल नॉर्मल डेरिव्हेटिव्ह मध्ये, किंवा जरी नसेल तरी आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, प्रॉब्लेम काय रे? y इक्वल्स टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. आपल्याकडे फॉर्म्युलेज आहे बघा डेरिव्हेटिव्ह d dx ऑफ x रेस टू n चा, तो काय आहे nx रेस टू n मायनस 1. त्यानंतर आहे बघा d dx ऑफ a रेस टू x, a रेस टू x आहे a रेस टू x log ऑफ a. आणि त्यानंतर d dx ऑफ e रेस टू x, e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय e रेस टू x. ठीक आहे, याला सॉल्व्ह करूया. dy बाय dx इक्वल्स टू d dx ऑफ ठीक आहे, d dx ऑफ x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. x रेस टू यांचा फॉर्म्युला जर यूज केला तर काय होणार आहे रे? nx रेस टू n मायनस 1 म्हणजेच काय 10 x रेस टू n मायनस 1 म्हणजेच काय 10 मायनस 1 9 प्लस, आता इथे काय a रेस टू x चा फॉर्म्युला आपला आहे, तर काय येणार आहे 10 रेस टू x log ऑफ a. log ऑफ a म्हणजेच काय 10 log ऑफ 10. आणि e रेस टू x चा काय असणार आहे रे? e रेस टू x. तर हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. हा नॉर्मल डेरिव्हेटिव्हचा होता, जे की आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळूया, जो की आपला कोणता असणार आहे कंपोजिट डेरिव्हेटिव्ह वाला. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू 2 रेस टू x प्लस कॉस ऑफ 3x. आता ओळखायचा कसा की हा नॉर्मल डेरिव्हेटिव्ह किंवा कंपोजिट फंक्शन आहे. 2 रेस टू x जर बघितला तर नॉर्मली आपला जो काही फॉर्म्युला आहे a रेस टू x चा, त्यावरून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. पण नेक्स्ट बघा काय प्लस कॉस ऑफ 3x. कॉस ऑफ 3x, कॉस x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, पण जो त्याला लागून जो आलेला आहे 3x, तो माहिती आहे का आपल्याला? नाही. म्हणजेच हा काय झाला आपला एक कंपोजिट फंक्शन झालेला आहे. ठीक आहे, तर कंपोजिट फंक्शन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, काय काढावं लागणार आहे आपल्याला? अगेन डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो, जो काही तुमचा कंपोजिट फंक्शन असेल त्याचा. ठीक आहे, बघा y इक्वल्स टू 2 रेस टू x प्लस कॉस ऑफ 3x. डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे dy बाय dx इक्वल्स टू d dx ऑफ 2 रेस टू x प्लस d dx ऑफ cos ऑफ 3x. 2 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे रे? 2 रेस टू x log ऑफ a. log ऑफ a म्हणजेच काय log ऑफ 2 प्लस cos ऑफ 3x चा डेरिव्हेटिव्ह काय रे? मायनस साइन 3x. बट आता हे काय झालं तुमचं बॅड फंक्शन झालं, तर अगेन काय करावं लागणार आहे तुम्हाला? आता इथे डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे d dx ऑफ 3x. ओके, आता बघा प्लस आणि मायनस काय झालं मायनस, सो मायनस 3x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काय असणार आहे रे? 3. तर फायनल आन्सर काय आला आपलं? 2 रेस टू x log ऑफ 2 मायनस 3 इंटू साइन ऑफ 3x. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं dy बाय dx. जर इथे फॉर्म्युले लिहायचे म्हणलं तर d dx ऑफ a रेस टू x चा फॉर्म्युला लिहायचा a रेस टू x log ऑफ
ए आणि डी डी एक्स ऑफ कॉस कॉस एक्सचं काय मायनस साइन एक्स. ठीक आहे, तर हा होता आपला कंपोजिट फंक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, आता तुम्ही परत अगेन व्हिडिओला एकदा काय करा, पॉज वगैरे करून तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळूया. ठीक आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू साइन क्यूब एक्स. सिंपल प्रॉब्लेम आहे, काही घाबरायचं काही कारण नाहीये. क्यूब वगैरे बघून मोस्टली काय होतं की स्टुडंट्सला भीती वाटते की आता हा कसा मी सॉल्व्ह करणार, आम्हाला त्याबद्दल काही माहिती नाहीये, काही नाहीये. ठीक आहे, तर मी आलेलो आहे, मी तुम्हाला सांगणार. प्रॉब्लेम कडे बघा, y इक्वल्स टू साइन क्यूब एक्स. ठीक आहे, तुम्हाला एक माहिती आहे, मोस्टली काय करतात इथं स्टुडंट, डी डी एक्स ऑफ साइन एक्स चा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स हा अप्लाय करायचा प्रयत्न करतात. पण हे अप्लाय करणं काय आहे, रॉंग आहे. का रॉंग आहे ते सांगतो. इथे काय क्यूब आहे, इथे क्यूब आहे का नाही. जर 3x वगैरे असता तर तुम्ही काय करू शकले असते की कॉस 3x आला असता, अगेन तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला असता 3x चा जो की 3 येतो ते करेक्ट होतं. पण इथे काय क्यूब आहे, तर क्यूब असताना जर मी तुम्हाला आता म्हणलं की मी ह्या क्यूबला मी असं लिहू शकतो का रे, साइन एक्स चा होल क्यूब. हा, लिहू शकतो. मग आता आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणता फॉर्म्युला तुम्ही इथे काय करू शकता, अप्लाय करू शकता. फॉर्म्युला कोणता तुम्ही अप्लाय करणार आहे इथे, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, जो की आहे एन एक्स रेस टू एन मायनस वन. ठीक आहे, तर जर मी इथे अप्लाय केलं तर काय रे, 3 साइन साइन एक्स एन मायनस वन म्हणजे 3 मायनस वन काय येणार आहे 2. आणि इन टू डेरिव्हेटिव्ह काय करावं लागणार आहे आता तुम्हाला, हा काय झाला तुमचा बॅड फंक्शन झाला, तर तुम्हाला अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागणार आहे, साइन एक्सचा. इथे काय येणार 3 साइन स्क्वेअर एक्स आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे कॉस एक्स. तर हे काय झालं तुमचा फायनल आन्सर. समजलं. ठीक आहे, परत एकदा सांगतो तुम्हाला, जो आपल्याकडे साइन क्यूब एक्स होता, आपण या साइन क्यूब एक्सला कसं लिहू शकतो, ब्रॅकेटमध्ये साइन ऑफ एक्स ब्रॅकेटचा क्यूब. जर या क्यूब ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे, अगेन साइन क्यूब एक्स येणार आहे. म्हणजे इथपर्यंत आपण ओके. आता बघा साइन एक्स त्याचा क्यूब, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा, तर साइन एक्स काय होणार आहे तुमचा एक्स असणार आहे आणि त्याचा काय एन एक्स रेस टू एन मायनस वन. तर काय झाला 3 साइन एन मायनस वन म्हणजे 3 मायनस वन काय झाला 2, साइन एक्सचा स्क्वेअर. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह काबड करावं लागणार आहे आपल्याला, कारण हा काय झाला तुमचा कंपोजिट फंक्शन झाला, बॅड फंक्शन झाला, त्यामुळे डी डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स. लास्टला आन्सर काय आलं, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, सो 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स, हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, तुम्ही एकदा नोट डाऊन वगैरे करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळूया. ठीक आहे, सेम कॉपी पेस्ट झालेला आहे, तर हा तोच प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करून घ्या तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू साइन इनवर्स रूट ऑफ एक्स. आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, साइन इनवर्स रूट ऑफ एक्स. ठीक आहे, पहिल्यांदा सर्वात इम्पॉर्टंट आधी फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे साइन इनवर्स एक्सचा. साइन इनवर्स एक्सचा काय रे, डेरिव्हेटिव्ह तो आहे तुमचा 1/1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आणि तुम्हाला रूट एक्सचा माहिती आहे का रे, रूट एक्सचा काय 1/2 रूट एक्स. हे दोन फॉर्म्युले माहिती पाहिजे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता आपण काय करूया, प्रॉब्लेम कडे येऊया. जर आपल्याला फॉर्म्युले असते
तर आपण जो काही प्रॉब्लेम आहे तो इझिली काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता बघा प्रॉब्लेम घेऊ. y इक्वल्स टू साइन इनवर्स रूट ऑफ x. ठीक आहे. आता बघा साइन इनवर्स रूट ऑफ एक्स, फॉर्म्युला काय आहे रे, डेरिव्हेटिव्ह काय आहे रे साइन इनवर्स एक्सचा, 1/√1 - x आणि त्याचा स्क्वेअर. बट इथे काय रे, एक्स आहे का फक्त, नाही, इथे काय रूट एक्स आहे, म्हणजेच ह्या एक्सच्या ठिकाणी काय येणार तुमचा रूट एक्स येणार आहे. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स रूट ऑफ एक्स, इथे काय येणार dy बाय dx 1/√1 मायनस, पण इथे फक्त एक्स आहे, इथे काय रूट एक्स आहे, म्हणून काय येणार रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. बट आता हे काय झालं रे तुमचं बॅड फंक्शन झालं. बॅड फंक्शन झालं म्हणजेच तुम्हाला काय करावं लागणार आहे, अगेन डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे. कशाचा, या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे. डी डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स 1 इन ब्रॅकेट. आता बघा हा रूट आणि त्याचा स्क्वेअर आणि रूट काय होतो, कॅन्सल होत असतो, म्हणून काय येणार आहे 1 मायनस एक्स येणार, आणि इकडे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. तर डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स. ठीक आहे. आता बघा इथे पण रूट मध्ये काय 1 मायनस एक्स आहे, इथे पण रूट एक्स आहे, तर हे दोन्ही रूटला काय करू शकतो आपण, कंबाईन करू शकतो, म्हणजेच ते दोन्ही काय येणार आहे एकत्र येणार आहे. इकडे काय येणार आहे 1/2 1 हे काय झालं, हा एक्स सुद्धा काय झालाय या रूट मध्ये येऊन गेला, तर रूट ऑफ एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स. ठीक आहे. आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. एक्स इंटू 1 एक्स आणि एक्स इंटू मायनस एक्स एक्सचा स्क्वेअर. फायनल आन्सर काय आलं तुमचं 1/2 रूट ऑफ एक्स मायनस एक्सचा स्क्वेअर. हे झालं तुमचं काय फायनल आन्सर. ठीक आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम मी अगेन एकदा रिपीट करतो, कारण मोस्टली रूट एक्स जो आहे त्यामध्ये प्रॉब्लेम होती समजायला. ते बघा साइन इनवर्स रूट ऑफ एक्स, फक्त साइन इनवर्स एक्स असतात, आपण काय केलं असतं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं असतं. इथे काय रे रूट एक्स आहे, मग इथे पण हा जो काही एक्स आहे फॉर्म्युला मधला, तिथे काय येणार तुमचा रूट ऑफ एक्स येणार, म्हणूनच इथं काय आलेलं आहे 1 मायनस रूट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर, आणि तो काय झालाय तुमचा बॅड फंक्शन झालाय, म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागणार आहे या रूट एक्सचा. सो डेरिव्हेटिव्ह काढला आपण या रूट एक्सचा, त्यानंतर हा जो रूट आणि स्क्वेअर आहे ते काय झाले कॅन्सल झाले, सो राहणार काय फक्त तिथं 1 मायनस एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ओके. त्यानंतर आता बघा इथे रूट जो एक्स आहे तो रूट मध्ये आहे, इथे 1 मायनस एक्स आहे तो पण रूट मध्ये आहे, तर त्या दोन्ही रूटला काय केलं आपण कंबाईन करून घेतलं. सो कंबाईन मध्ये काय आले रूट मध्ये एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स, आणि ह्या एक्सनी पूर्ण ब्रॅकेटला आपण काय केलं सिम्पली मल्टिप्लाय केलं. सो लास्टला हे जे काय आलंय हे तुमचं काय झालं फायनल आन्सर झालं. सो एकदा तुम्ही काय करा आता हे नोट डाऊन करून घ्या, वाटल्यास जो काही मी आता एक्सप्लेनेशन दिलंय व्हिडिओला थोडं एक 5 मिनिट तुम्ही काय करू शकता बॅक घेऊन अगेन जे काही आहे ते तुम्ही एकदा रिपीटली बघू शकता. ठीक आहे. तर आपण काय करूया आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे बघूया, जो काही तुमचा कंपोजिट फंक्शनचा आहे तो 16 नंबरचा फॉर्म्युला प्रॉब्लेम बघा. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू cos स्क्वेअर एक्स. आता जर तुम्ही स्टार्टिंगचे जे काही प्रॉब्लेम्स जर तुम्ही बघितले असाल तर हा पण काय तुमचा सेम आहे, तुम्ही स्वतः सुद्धा काय करू शकता सॉल्व्ह करू शकता, जो आपला साइन क्यूब वाला होता सेम ॲज इट इज त्या प्रकारे. तर त्यामुळे तुम्ही काय करा आधी व्हिडिओला पॉज करा आणि जो काही कॉस स्क्वेअर एक्स आहे या प्रॉब्लेमला तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम बघा. y इक्वल्स टू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता मी याला कसं लिहू शकतो रे, कॉस ऑफ एक्स ब्रॅकेटचा होल स्क्वेअर.
आता बघा आपल्याकडे कोणता फॉर्म्युला होता, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन चा काय होता, एन एक्स रेस टू एन मायनस वन. सो काय येणार इथे, टू कॉस ऑफ टू मायनस वन वनच येणार, आणि इन टू डेरिव्हेटिव्ह काय, कॉस ऑफ एक्स. कारण कॉस एक्स काय झाला तुमचा, बॅड फंक्शन झाला. ठीक आहे. सो टू कॉस ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असणार आहे, मायनस साइन एक्स असणार आहे. सो आन्सर काय आला, मायनस टू कॉस ऑफ एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे. आता इथपर्यंत येऊन एखाद वेळेस तुम्ही काय करू शकता, प्रॉब्लेम सोडू शकता, किंवा इथपर्यंत जर दिलं तरी करेक्ट आहे. पण जो काही एक्झामिनर वगैरे असेल त्याच्याकडे काय असेल, अजून सिम्प्लिफाय केलेलं जे काही आन्सर आहे ते असू शकतं. सो आता बघा, तुम्ही जर इथे बघत असाल टू कॉस एक्स इंटू साइन एक्स, तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक फॉर्म्युला आहे बघा, टू साइन ऑफ एक्स इंटू कॉस एक्स इक्वल्स टू साइन टू एक्स. हा काय आहे तुमचा फॉर्म्युला आहे साइन टू एक्सचा, की टू साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. इथे पण बघा टू साइन एक्स इंटू कॉस एक्स, ते काय येऊ शकतं इथे, मायनस याचा फॉर्म्युला काय ना, साइन ऑफ टू एक्स. तर डी वाय बाय डी एक्स, फायनल आन्सर काय आलं तुमचं, मायनस साइन टू एक्स. तर हा जो काही फॉर्म्युला होता तो लक्षात ठेवा, हा काय झाला तुमचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला झाला. ठीक आहे, एकदा नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 17 नंबरचा, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वन रेज टू 10. आता तुम्ही इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, म्हणजे 15 ते 16 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, तर तुम्ही आता मास्टर झालेले आहात ऑलरेडी. तुम्ही बघताच तुम्ही काय करू शकता, सांगू शकता की हा कोणता प्रॉब्लेम आहे, कंपोजिट फंक्शनचा आहे, आणि त्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला जरी यूज करायचा म्हणलं तुम्ही काय करू शकता, तुम्हाला रेस टू 10 दिसतोय, मधात एक्स स्क्वेअर प्लस वन दिसतोय, सो तो काय झाला तुमचा एक्स झाला, रेस टू 10 म्हणजेच एन झाला, म्हणजेच एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार, आणि फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करणार, अगेन तुमचा जो काही बॅड फंक्शन आहे त्याचं काय करणार, तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार. हे तुम्ही ऑलरेडी तुमच्या माइंडमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, बघा y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वन रेज टू 10. डेरिव्हेटिव्ह काय रे, डी डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन चा एन एक्स रेज टू एन मायनस वन. ठीक आहे. आता बघा इथे जर मी अप्लाय केलं काय होणार आहे, 10 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वन रेज टू 10 मायनस वन एन मायनस वन, म्हणजेच काय येणार 9. बट अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागणार आहे आपल्याला, बॅड फंक्शनचाच, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वनचा. ठीक आहे. आता बघा dy बाय dx 10 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वन रेज टू 9, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचा, 2x असणार आहे. ठीक आहे. आणि जो तुमचा प्लस वन आहे म्हणजेच काय कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0 असणार आहे. 10 इंटू टू 20x इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वन रेज टू 9. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. प्रॉब्लेम सोपे आहेत, फक्त थोडं लक्ष द्यायची गरज आहे आणि रिव्हिजनची गरज आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळूया. आता थोडा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आलेला आहे. बघा तुमच्याकडून सॉल्व्ह होतो का, काय वाटतंय, कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल. ठीक आहे, ई रेस टू एक्स चा अप्लाय होईल, करेक्ट आहे. साइन टू एक्स आहे, तिथं साइन एक्स चा यूज होऊ शकतो, बॅड फंक्शन आहे,
3x चा परत तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार, ठीक आहे. 2x चा पण काढणार. पण आता इथे बघा अजून एक रूल सुद्धा तुम्हाला काय करावा लागणार आहे, अप्लाय करावा लागणार आहे. जर तुम्ही प्रॉब्लेम्स कडे नीट बघितलं तर इथे प्लस आहे का? नाहीये. इथे काय दिलेलं आहे त्यांनी? इन दिलेलं आहे. प्रॉब्लेम कडे बघा, y इक्वल्स टू e रेस टू 3x इंटू साइन ऑफ 2x. आता इथे बघा इंटू आहे म्हणजेच तुम्हाला कोणता रूल अप्लाय करावा लागणार आहे? u इंटू v चा, ठीक आहे. dy बाय dx. u इंटू v चा रूल काय म्हणतो? फर्स्ट कोणता आहे? e रेस टू 3x डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि ती डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, ठीक आहे. आता बघा e रेस टू 3x ॲज इट इज. साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस ऑफ 2x. बट 2x काय झाला तुमचा? बॅड फंक्शन झाला. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस साइन 2x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e रेस टू x च असतो. सो e रेस टू 3x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 3x. बट 3x काय झाला तुमचा? बॅड फंक्शन झाला. सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. आता बघा e रेस टू 3x cos 2x 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस साइन 2x इंटू e रेस टू 3x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काय असणार आहे? 3. ठीक आहे. इथे काय रे? 2 e रेस टू 3x cos ऑफ 2x प्लस इथे काय आहे? 3 sin 2x e रेस टू 3x. आता जर मी बघितलं तर इथे 3 e रेस टू 3x दिसतोय तुम्हाला, इथे पण काय दिसतोय तुम्हाला? e रेस टू 3x दिसतोय. तर काय करू शकता तुम्ही? कॉमन काढू शकता. काय कॉमन काढणार तुम्ही? e रेस टू 3x ला. e रेस टू 3x ला जर कॉमन काढलं तर मध्ये काय राहणार तुमचं? 2 cos ऑफ 2x प्लस इकडे काय राहणार? 3 sin ऑफ 2x. तर हे काय झालं तुमचं? फायनल आन्सर झालं dy बाय dx. ठीक आहे. बघितलं आता. आता हा जो काही प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला 4 मार्क्स साठी वगैरे येऊ शकतो. का? कारण इथे तुम्ही u इंटू v चा पण रूल अप्लाय करताय प्लस तुमचे जे काही कंपोजिट फंक्शन आहे ते सुद्धा येत आहे. त्यामुळे हा थोडा काय म्हणतात समजायला थोडा हार्ड म्हणू शकता जर तुम्ही खूप बिगनर्स वगैरे असताल, तुमची प्रॅक्टिस वगैरे नसेल तर. पण आता जी काही तुम्ही 17-18 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर त्यामुळे काय झालेलं आहे तुम्हाला इझी गेलेला आहे हा प्रॉब्लेम. ठीक आहे. तर एकदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि जर समजला नसेल तर एकदा व्हिडिओला परत हा प्रॉब्लेम तुम्ही रिपीट बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे बघूया आपण. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू रूट ऑफ साइन 2x. ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्ही डायरेक्टली जर बघितलं तर मोस्टली स्टुडंट काय करतात? साइन ऑफ 2x चा फॉर्म्युला अप्लाय करून देतात. कॉस ऑफ 2x आणि मग 2x चा अगेन डेरिव्हेटिव्ह काढतात 2. असं होणार आहे काय? ते नाही. इथे काय होणार आहे? तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स. रूट ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट ऑफ एक्स. आता बघा dy बाय dx d dx ऑफ रूट ऑफ साइन 2x. फॉर्म्युला काय रे रूट एक्सचा? 1/2 रूट एक्स म्हणजेच काय येणार? 1/2 रूट ऑफ साइन एक्स. बट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार आहे? साइन
बट इंटू डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तुमचा साइन 2x ठीक आहे. बघा आता डी डी एक्स ऑफ साइन ऑफ 2x. साइन ऑफ 2x चा रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आपला 1/2 रूट x, म्हणून इथे काय येणार आहे 1/2 रूट ऑफ साइन x चा काय येणार आहे साइन एक्सच येणार आहे 1/2 रूट ऑफ साइन 2x, बट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढावं लागणार आहे आपल्याला साइन ऑफ 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ 2x, कारण जो साइन 2x आहे हा काय झाला तुमचा बॅड फंक्शन झालेला आहे. ठीक आहे, तर 1/2 रूट ऑफ साइन ऑफ 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे रे कॉस ऑफ 2x. पण बघा आता इथे अगेन कॉस 2x झालाय, पण 2x काय झाला तुमचा बॅड फंक्शन झाला. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, मग काय कॉस 2x अपॉन 2 रूट ऑफ साइन ऑफ 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय असणार आहे 2 असणार आहे, आणि हा 2 काय झाला कॅन्सल झाला. सो लास्टला आन्सर काय आलं कॉस ऑफ 2x अपॉन रूट ऑफ साइन 2x. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू लॉग ऑफ साइन x. अगेन बघा हा काय झाला तुमचा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला. कसं काय ओळखायचा लॉग ऑफ एक्स जर असता तर तुम्हाला माहिती आहे लॉग ऑफ एक्स काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स 1/x. ठीक आहे करेक्ट आहे. आणि इथे आहे का लॉग ऑफ एक्स नाही, इथे काय लॉग ऑफ साइन ऑफ एक्स आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स पण आपल्याला माहिती आहे काय कॉस ऑफ एक्स. आता जर मी इथे डेरिव्हेटिव्ह काढतोय डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ साइन एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे 1/x. 1/x म्हणजेच काय ते साइन एक्स, बट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय साइन एक्स का झाला कारण साइन एक्स काय झाला तुमचा कंपोजिट फंक्शन जो की बॅड फंक्शन आहे, म्हणून अगेन तुम्हाला काय करावं लागणार आहे डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे साइन एक्सचा. सो डी डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स 1 साइन ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय तुमचा कॉस एक्स. आता बघा इथे काय झालं कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आता इथे सोडून चालणार आहे का आपल्याला नाही, कॉस बाय साइन आपल्याला माहिती आहे काय कॉट एक्स. सो हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, त्यानंतर आता आपण एक लास्ट प्रॉब्लेम बघूया, आणि आपला जो काही टाईप 2 वाला आहे म्हणजेच कंपोजिट फंक्शन वाला हा चॅप्टर म्हणजे जो काही टॉपिक आहे तो आपण एंड अप करूया, आणि आजचं जे काही लेक्चर्स वगैरे पण असेल तेच आपण इथेच स्टॉप करूया. सो लास्ट प्रॉब्लेम बघा. चांगला प्रॉब्लेम आहे आणि टफ प्रॉब्लेम आहे जर आतापर्यंत तुम्ही जे काही बघितले असतात त्यापैकी. सो लक्ष द्या थोडं. y इक्वल्स टू 1 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता बघा इथे आहे ना प्रॉब्लेम काय होतो की एक तर अपॉन मध्ये आलेत 1 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. त्यानंतर यू बाय व्ही चा अप्लाय करा का
अपॉन मध्ये ऑलरेडी त्यांनी मल्टिप्लिकेशन दिलंय साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, तर तो पण प्रॉब्लेम आहे की यू इंटू बीचा वापरावा का यू बाय व्हीचा वापरावा. बट अशा प्रॉब्लेम्समध्ये काही सिम्प्लिफिकेशन्स वगैरे होतं का ते आधी चेक करत असतात. सो आधी आपण सिम्प्लिफिकेशनकडे जाऊया. सो साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स यामध्ये काही सुद्धा सिम्प्लिफिकेशन होण्याचे चान्सेस दिसत आहेत का? नाही. ठीक आहे. तर मग पण आता बघा इथे 1 दिसतोय, ह्या 1 ला काही सिम्प्लिफाय करता येईल का? तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे जो की आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलेला आहे. काय फॉर्म्युला आहे रे? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू काय? 1. हा आपण फॉर्म्युला बघितला होता. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. इथे अप्लाय होणार आहे का? नाही, कारण इथे इंटू आहे. तर हा जो काही 1 आहे तर त्या ठिकाणी मी काय पुटअप करू शकतो? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. तर मी काय करणार इथे पुटअप करतो साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता बघा, आता वर काय प्लस आहे आणि खाली काय मल्टिप्लिकेशन आहे. तर ह्या वेळेस काय होत असतो की हा जो साइन स्क्वेअर एक्स आहे याचा डिनॉमिनेटर सुद्धा काय पूर्णपणे साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स असतो आणि हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे याचा पण पूर्ण डिनॉमिनेटर हा असतो. तर आपण काय करू, त्यांना सेपरेट करून घेऊया. सो सेपरेट जर केलं तर काय होणार आहे? साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता काय, आता जर तुम्ही बघितलं तर इथे काय साइन स्क्वेअर एक्स खाली पण साइन स्क्वेअर एक्स आहे, हे काय होणार? कॅन्सल होणार. इथे काय कॉस स्क्वेअर एक्स, इथे पण कॉस स्क्वेअर एक्स, हे काय होणार? कॅन्सल. सो इकडे काय राहिला? 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस इकडे काय राहिला? 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता बघा, जर इथे इथपर्यंत आलं तर ह्याच्यानंतर काय करायचं? अगेन काही सिम्प्लिफाय होतोय का चेक करा. सो होतं. आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे बघा, 1 अपॉन कॉस एक्सचा. 1 अपॉन कॉस एक्स काय असतो रे? सेक एक्स असतो. आणि 1 अपॉन साइन काय असतो रे? कोसेक्स एक्स असतो. हे कोणते 9th आणि 10th मध्ये आपण ऑलरेडी हे फॉर्म्युले बघितलेले. ठीक आहे. तर इथे काय स्क्वेअर आहे म्हणजेच काय येणार आहे? 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सचा सेक स्क्वेअर एक्स प्लस इथे काय येणार आहे? 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्सचा कोसेक स्क्वेअर एक्स वाय. आता बघा इथपर्यंत आल्यानंतर आता जो काही आपला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला काय होणार आहे? इझी होणार आहे. का? कारण आता हे प्लसच्या फॉर्म मध्ये पण आलेलं आहे आणि आपण जो काही साइन स्क्वेअर एक्सचा बघितला होता कसा सॉल्व्ह करायचा किंवा कॉस स्क्वेअर एक्सचा बघितला होता कसं सॉल्व्ह करायचा, सेम ॲज इट इज. तर इथे तुम्ही काय करणार आता? जो काही आपला एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला आहे तो तुम्ही काय करू शकता? अप्लाय करू शकता. सो काय तो? एन एक्स रेस टू एन मायनस 1. सो इथे जर मी अप्लाय केलं तर काय होणार आहे? 2 सेक एन मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 काय येणार आहे? एकच राहणार आहे. सो 2 सेक. बट हा काय झाला तुमचा? बायड फंक्शन झाला सेक एक्स. सो अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागणार आहे तुम्हाला? सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार. प्लस आता इथे जर केलं इथे पण काय येणार आहे? कोसेक एक्स बट इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागणार आहे तुम्हाला? कोसेक एक्सचा. सो 2 सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो सेक एक्स इंटू टॅन एक्स हा काय झाला तुमचा? सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला प्लस 2 कोसेक एक्स. तर कोसेक एक्सचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो काय असतो रे? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स हा झाला त्या कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता काय करा, फक्त याला सिम्प्लिफाय करून घ्या. सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. आता बघा इथला जो मायनस आहे इथे प्लस आहे तर काय होऊन जाणार आहे? मायनस होणार आहे. मायनस त्यानंतर काय 2 हा कोसेक आणि हा कोसेक काय होणार? मल्टिप्लाय होणार. सो
कोसेक स्क्वेअर एक्स इंटू काय कॉट एक्स. तर हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. समजलं? थोडा डिफिकल्ट आहे, परत एकदा मी ट्राय करतो तुम्हाला समजून सांगायचा. आता बघा y इक्वल्स टू 1/sin स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स होता. तर यामध्ये काय होतं की आपण डायरेक्टली फॉर्म्युला जो काही u बाय व्हीचा किंवा u इंटू व्हीचा काही सॉल्व्ह करू शकतो का? नाही करू शकत. तर त्यामुळे काय केलं, आधी काही सिम्प्लिफाय करता येतं का ते बघूया. सो जितकं सिम्प्लिफाय करता येईल तितकं सिम्प्लिफाय करायचं. सो 1 साठी आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, तो 1. सो मी काय केलं 1 च्या ठिकाणी काय केलं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आता बघा हे वरचं प्लसमध्ये आहे, खालचं प्रोडक्टमध्ये. जेव्हा प्रोडक्टमध्ये असतं तो प्रोडक्टवाला प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला असतो, म्हणूनच काय केलं साइन स्क्वेअर एक्सचा डिनॉमिनेटर पूर्णपणे साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा पण डिनॉमिनेटर काय ना साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल झाले, इकडे कॉस स्क्वेअर आणि इकडे पण कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल झाले. रिमेनिंग काय राहिलं 1 कॉस स्क्वेअर एक्स प्लस इकडे काय राहिलं रिमेनिंग 1 साइन स्क्वेअर एक्स. तस 1 कॉसचा फॉर्म्युला असतो सेक एक्स, 1 साइनचा राहतो कोसेक एक्स. हे ऑलरेडी 9th 10th मध्ये झालेले आहे. त्यामुळे काय येणार सेक स्क्वेअर एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. आत्ता काय करणार मी यांचा काय करणार आहे डेरिव्हेटिव्ह काढणार, मग dy बाय dx. आता तुम्ही काय करणार इथे डी डी एक्स ऑफ करून तुम्ही लिहू शकता. मी काय केलं डायरेक्टली काय म्हणतात डेरिव्हेटिव्ह काढला. सो सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाही, तिथे कोणता फॉर्म्युला यूज होतोय आपला एक्स रेज टू एनचा, कारण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून. म्हणून काय येणार आहे 2 सेक एक्स, पण हा बॅड फंक्शन झाला म्हणून सेक एक्सचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढला, प्लस इकडे काय 2 कोसेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. सो सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सेक एक्स इंटू टॅन एक्स, इकडे कोसेक एक्सचा येणार आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हा मायनस हा प्लस काय झाला इथे मायनस झाला, आणि इथे सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स झाला, आणि इकडे कोसेक एक्स कोसेक स्क्वेअर एक्स झाला. सो हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. हा लास्टचा प्रॉब्लेम थोडा डिफिकल्ट आहे, एकदा दोनदा सॉल्व्ह करून बघा सो तुम्हाला इझी होऊन जाईल. आणि होपफुली आज आपण पूर्णपणे जो काही तुमचा टाईप 2 आहे जो की कंपोजिट फंक्शन आहे तो आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. सो आपण आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण थोडे लॉगॅरिथमिक वाले जे काही डेरिव्हेटिव्ह वगैरे असतील ते बघूया. त्यानंतर थोडे इम्प्लिसिट फंक्शन वाले डेरिव्हेटिव्ह वगैरे ते सुद्धा बघूया. ॲक्च्युली मी काय करतो की पूर्णपणे जो काही डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर आहे तो पूर्णपणे कव्हर करून घेतो, जेणेकरून काय होणार आहे की जे काही बेसिक मॅथमॅटिक्स आहे ते पूर्ण बेसिक मॅथमॅटिक्सवाला जो काही डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आहे तो पूर्णपणेच कव्हर होऊन जाईल. तर राहिला प्रश्न बायोमॅथमॅटिक्सचा किंवा ह्याचा, तर तिकडे आपल्याला पार्शल डिफरन्शिएशन आहेत. पार्शल डिफरन्शिएशनसाठी सर्वात इम्पॉर्टंट जर तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह काढता येत नसतील तर पार्शल डिफरन्शिएशन सुद्धा तुम्हाला काढता येणार नाहीये. त्यामुळे तुमचा डेरिव्हेटिव्ह हा स्ट्रॉंग पाहिजे. जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन वगैरे पण काढणार आहात इंटिग्रेशन मध्ये सुद्धा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लागणार आहेत. इवन दो तुम्ही जेव्हा तुमच्या न्यूमरिकल्स मेथड्स वगैरे असतील तिथे सुद्धा नॉर्मल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढावे लागतात. सो त्यामुळे हा चॅप्टर थोडा चांगल्या प्रकारे करून ठेवा. सो आजचा लेक्चर काय करूया आपण इथेच वाइंड अप करूया, आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण लॉगॅरिथमिकचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे ते बघूया. सो थँक्यू सो मच, बाय.